परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातच बस डेपोत अपुऱ्या सुविधा असल्याचं पाहायला मिळतंय। कोपट एसटी डेपोत शौचालयाची अवस्था दयनीय। डेपोतील असुविधांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची परवड होते। पास काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते। परिवहन मंत्री ज्या ठाण्यात वास्तव्याचे त्याच ठाण्यातील कोपट बस डेपोमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय। त्याप्रमाणे कोपट एसटी डेपोमध्ये परिवहन मंत्र्यांनी स्वतः दौरा करूनही शौचालयाची अवस्था दयनीय असून महिलांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। राज्य परिवहन मार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे कार्ड जे आहेत ते द्यायला सुरुवात झालेली आहे। मात्र मी सध्या कोपट बस स्टँड या ठिकाणी आहे आणि आपण पाहतोय ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। सर्व्हरचा इश्यू आहे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या देखील काही तक्रारी आहेत। आपल्यासोबत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत। सर, काय नेमका त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतोय? सकाळपासून मोठी रांग जी आहे ती या केंद्राबाहेर लागली। इथे स्वच्छतागृह बरोबर नाहीत। आता खरं बघायला गेलं तर आपलं ठाणा हे ऐतिहासिक शहर आहे आणि इथले विद्यमान आपले मंत्री मनोज महोदय असे कार्यक्षम असे मंत्री आपल्याला लाभलेले आहेत, तरी हे प्रशासन मंत्र्यांना पण घाबरत नाहीत आणि या आपल्या ठाण्याच्या कोपटच्या एसटी स्टँड कडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आजारी माणसं, ज्येष्ठ नागरिक यांना तात्काळ तासनतासात 10 वाजल्यापासून इथे आपण प्रवासी पाहतो, सर्व्हर येतं जातं त्यांची कामं होत नाहीत। 1.5 तास उभी होते काउंटरच्या समोर आणि सर्व्हर बंद झालं। 1.5 तास उभी होते आणि नेहमी सर्व्हर डाऊन असतं। राशन दुकानमध्ये पण ती मशीन नेहमी बंद असते, सरकारी बँकांमध्ये पण सर्व्हर डाऊन असतं, 3-3 घंटे बँकात पण, आणि इथे पण तेच आहे। म्हणजे प्रत्येक सरकारी गोष्ट कामासाठी सर्व्हर डाऊनच, मग प्रत्येक वेळी प्रायव्हेटच कामं करायची का आम्ही? कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।